मल्हारीच्या दरबारामध्ये या ठिकाणी एक अहम नावाचा वाघ्य आहे आणि एक सोहम नावाचा वाघ्य आहे. आपले नाथ बाबा या ठिकाणी त्याचं वर्णन करताना सांगतात, अहम वाघ्या सोहम वाघ्या या दोन वाघ्यांना या ठिकाणी सांगितलं एक वारी तुमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. ऐका, कोणती? प्रेमनगरा वारी. प्रेमनगराची वारी तुमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. पण ती वारी घडत असताना या ठिकाणी भजन घडलं पाहिजे. भजन पण कसं घडलं पाहिजे? सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. प्रपंचामध्ये ज्या वेळेला तुम्ही जडाचा विचार करता, प्रपंचामध्ये ज्या वेळेला तुम्ही जीवाचा विचार करता, प्रपंचामध्ये ज्या वेळेला तुम्ही देहाचा विचार करता, प्रपंचामध्ये ज्या वेळेला तुम्ही अन्य देवदेवतांचा विचार करता, त्यावेळेला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचणं साधकाच्या दृष्टीनं कठीण होत असतं. पण परमार्थ करायचा असेल तर तुम्हाला भगवंताला काही वारी करावं लागतं. आणि नाथबाबांनी या ठिकाणी सांगितलं वारी करायची, पण कोणती करायची? मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. तुम्हाला वारी करायची तर तुम्ही त्या मल्हारीची वारी केली पाहिजे. एकानं विचारलं नाथबाबांना की नाथबाबा आम्हाला सांगा, प्रपंच करणारी माणसं सगळीजण आहोत, सायास करीसी प्रपंच दिननिशी. आणि मग हे सगळं करत असताना मनुष्याच्या देहामध्ये 6 प्रकारचे विकार आहेत. मग या 6 प्रकारच्या विकारांना बाजूला सारून तुमच्या देवाची वारी आम्हाला घडेल का दादा? तुमच्या देवाची वारी आम्हाला घडेल का? नाथबाबांनी सांगितलं, हे पहा, परमार्थाला बाधक काही गोष्टी असतात. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी बाजूला सरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती तुम्हाला होत नाही. त्यामध्ये पहिली या ठिकाणी बाधा सांगितली ती म्हणजे इच्छा नावाची. ऐकताय तुम्ही सगळेजण? आणि म्हणून नाथबाबांनी सांगितलं, इच्छा मुरळी पाहू नका. तुम्ही काय करू नका? तिच्याकडं तुम्ही या ठिकाणी पाहत बसू नका. का? कारण इच्छा अशी आहे का एक इच्छा पूर्ण झाली का माणसाला दुसरी इच्छा लगेच या ठिकाणी प्रारंभ करत असते. ती लोभी असते दादा. तिला या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलं का लगेच दुसऱ्या इच्छेला प्रारंभ होत असतो. आणि म्हणून नाथबाबा सांगतात, तुम्ही तिच्याकडे या ठिकाणी पाहत बसू नका. जर तुम्ही तिच्याकडं पाहिलं, पडाल नरकाद्वारी, तुम्ही काय कराल? नरकाच्या द्वारामध्ये पडाल. आणि मग या ठिकाणी नाथबाबांना विचारलं, नाथबाबा आम्ही काय केलं पाहिजे? नाथांनी या ठिकाणी सांगितलं, वारकरी संप्रदायामध्ये बोध नावाच्या तत्वाला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि बोधाच्या मार्गावरती ज्या वेळेला साधक जात असतो त्यावेळेला त्याला परिपक्व दिशा या ठिकाणी प्राप्त होत असते आणि त्याला परमार्थ कळत असतो. तुम्ही ऐकताय सगळेजण? ऐका इकडं पहा. जाणकार मंडळी आहात, चिंतन थोडं बारकाईनं ऐकलं तर तुमच्या पटकन कीर्तन लक्षात येईल. नाथबाबा सांगतात, एक केलं पाहिजे. काय? बोध बुदली दिवटा पोत घेऊन उजळा महाद्वारी. तुम्ही या ठिकाणी बोधापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही बोधापर्यंत पोहोचत असाल तर या ठिकाणी त्या मल्हारीच्या दारामध्ये तुम्हाला एक रोडगा समर्पित करायचा आहे. तो आहे आत्मनिवेदन नावाचा. आणि आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावरी कुणचा वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. नाथबाबांनी सांगितलं की त्या खंडेरायाला या ठिकाणी धन्यता देत असताना तुम्हाला आम्हाला या ठिकाणी स्वतःचा उद्धार करायचा आहे. आणि भजन हे माध्यम त्याच्याकरता निवडायचं आहे. त्याचा नामस्मरण करायचं, त्याचा जयघोष करायचा आणि आयुष्याची सोडवणूक करायची. हा अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विढलं? ऐका इकडं पहा. सांगेल मी तुम्हाला. नाथबाबांनी सांगितलं कोणती वारी करायची आणि कुणी केली बरं ही वारी? अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी, सावध होवनी भजनी लागा, देव करा कैवारी. ज्याच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण बसलेलो आहेत ना, इकडं पहा आता सगळेजण. ऐका, त्याला या ठिकाणी भगवान खंडेराय म्हणतं, कुणी त्याला माळसा कांत म्हणतं. काय म्हणतात? या ठिकाणी त्याचे विविध नाव आहेत. कुणी त्याला या ठिकाणी मल्हारी म्हणतं, कुणी त्याला मार्तंड भैरव असं म्हणत असतं. त्याला विविध या ठिकाणी नावं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात. काही दिवसापूर्वी या भगवान खंडेरायाची कथा करण्याचं भाग्य या जी टॉकीच्या माध्यमातून खरं तर मिळालं होतं. आणि त्यावेळेला बऱ्याच काही गोष्टी भगवान खंडेरायाच्या विषयी शिकण्याकरता मिळाल्या. विजय महाराज, अनेक गोष्टी या ठिकाणी शिकण्यासारख्या असतात, पण कुठल्या कथेतून काय शिकावं हे माणसाला खऱ्या अर्थानं कळालं पाहिजे. काय आहे बरं ताई या ठिकाणी आमचा मार्तंड, काय आहे आमचा मल्हारी, हे सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कोण आहे त्याच्या दारामधला वाघ्या, हाही आम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. त्याच्या दारामध्ये या ठिकाणी 2 वाघे आम्हाला सांगितले. एकाचं नाव आहे अहम आणि दुसऱ्याचं नाव आहे सोहम. काय आहे अहम? या ठिकाणी जो देहाला माझं म्हणतो त्याला अहम असं म्हटलं जातं. आणि हा देह माझा नाही, केवळ आणि केवळ मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, याला सोहम नावाचा वाघ्या असं म्हटलं जातं. विठ्ठल
मध्ये या ठिकाणी भजन करत असताना वारकरी बाबा भजना करता कोण पात्र आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये पंचायतन देवता तुम्ही आम्ही सगळी जण मानत असतो. या ठिकाणी तुम्हाला आम्हाला एक अहम नावाचं या ठिकाणी गोष्ट सांगितली आणि एक सोहम नावाची गोष्ट सांगितली. आपल्याला नाथ बाबा या ठिकाणी सांगतात काही लोक कायम या ठिकाणी अहमतेच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी राहत असतात. काही लोक आम्हाला या ठिकाणी दादा गेल्या गेल्या कीर्तनाला काही जण आम्हाला सहज म्हणत असतात, ताई तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? आता हे बरं आहे का? तुम्ही कोणी का असे ना, आम्हाला काय करायचंय दादा? ऐका इकडं पहा. हा अरे ज्ञानोबा यांनी आपल्याला सांगितलं आहे मी हा कोण करावा विचार. आम्हाला आधी तो विचार करायला सांगितलाय. अरे ज्ञान नावाच्या तत्वापर्यंत साधकाला जाता आलं पाहिजे. किती दिवस आपण या अहंतेच्या जीवनामध्ये राहणार आहोत? संतांना आपल्याला या ठिकाणी सावध केलं, बाबा रे तुम्ही जे करताय ते करू नका आणि इथपर्यंत तुम्ही अडकू नका. किती वेळा तुम्हाला याच्या सगळ्यामध्ये अडकायचंय? परत 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 मृत्यू लोकाचा फेरा नकोय ना, मग त्याच्याकरता तुम्हाला ते अधिष्ठान समजून घेतलं पाहिजे. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये दादा एक निर्गुणाची भक्ती सांगितली आणि एक सगुणाची भक्ती सांगितली. निर्गुण निराकार तत्व डोळ्यानं दिसत नाही आणि संप्रदाय या ठिकाणी त्याची या ठिकाणी काय करत असतो? उपासना करत असतो. निळोबारायांना देव कळाला, पण कसा कळाला? निळोबा सांगतात, नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा स्वरूप सुंदर ना अंधळा देखना जीव शिव कैशी तयासी भावना पंचभौतिक नामे पंच प्राणा हो नवता गाव शिव पहिला यासी काही नाव रूप आठव नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया जेते नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण तया लागे. हे निर्गुण निराकार असणारं तत्व आहे का जे या ठिकाणी संतांना कळालं. वारकरी बाबा ते निर्गुण निराकार तत्व साधकाला कळणं तसं शक्य नाही, कारण या चांबड्याच्या डोळ्यानं तुम्हाला आम्हाला ते तत्व कळू शकत नाही. ज्ञानोबांनी सहज सांगितलं बाबा साधका करता, ओ वारकरी ऐका इकडं पा, आम्ही करतो ते तुम्हाला करता येणार नाही आणि ते करायचं असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. काय? जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते नि गुरु भजिजे जेने कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आणि एकदा का त्या तत्वापर्यंत साधक पोचला का मग त्याची अवस्था या ठिकाणी काय होते तर त्याला ते निर्गुण निराकार तत्व कळायला लागतं. नाथांना ते निर्गुण निराकार तत्व कळालं. कुठं कुठं कळालं? सगळ्यात जास्त या ठिकाणी देवीचे अभंगनाथांनी लिहिले, सगळ्यात जास्त दत्ताचे अभंगनाथांनी लिहिले आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचा या ठिकाणी अभ्यास जर कुठे पाहायला मिळतो तर तो नाथ बाबांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नाथांनी निर्गुण निराकार तत्व जाणलं एका देवीचं आणि नाथांनी तिचं वर्णन करताना असं सांगितलं, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव शकून सांगावया आले माई माझं नाव शकून सांगावया आले माई नाथांच्या देवीनं या ठिकाणी निर्गुण निराकार तत्वाचा अभ्यास नाथबाबांनी केला. आणि इकडं पहा ना वारकरी बाबा, त्या निर्गुण निराकार तत्वानं नाथबाबांना काही गोष्टी सांगितल्या. मी का सांगते हे सगळं? ऐका. या ठिकाणी सोहम भावना काय असते ते तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. ऐकताय ना दादा तुम्ही? ऐका. ज्या वेळेला नाथबाबांनी त्या देवीचा अभ्यास केला नाथांना कळालं. देवीनं सांगितलं काय काय सांगितलं? कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईन, भावा बहीण दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची नारी व्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भहीन होईल. हे कोणी सांगितलं? नाथांच्या देवीनं सांगितलं. ऐका. आणि तेच नाथ बाबा आपल्याला सांगतात तुम्हाला निर्गुण निराकार तत्व कळालं पाहिजे. ज्ञानोबा यांना निर्गुण निराकार तत्व कळालं आणि ज्ञानोबा यांनी सांगितलं आता आमच्याकडे या ठिकाणी भेद राहिला नाही, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. आम्ही आता त्या अवस्थेपर्यंत पोहोचलो. कोणत्या? अनंत रूपे अनंत वेशे. ऐका सांगेल मी तुम्हाला. आता दादानं गोड प्रमाणे या ठिकाणी दिलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. ज्ञानोबा सांगतात तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आम्ही त्याला या ठिकाणी पाहिलं आणि अवस्था प्राप्त झाली. कोणती? सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली
जनन दिसे तेथे मी माझे हरपलो ठाई जेतीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. एका साधकाची अवस्था या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितली. पण आता ऐका, ही अवस्था प्राप्त झाली पण कधी प्राप्त होते? ज्या वेळेला त्या साधकाला सोहम नावाचं तत्व कळतं त्यावेळेला. ऐका आता इकडं पहा. आता काही ऐकलेलं चिंतन आहे, थोडंसं जाता जाता सांगते पहा. आईच्या उदरामध्ये असताना असंख्य वेदना जीवाला व्हाव्या आणि या ठिकाणी भगवंताला आपण सांगावं, ए देवा यातनं आम्हाला सोडव. ऐका, आणि मग यातनं सोडव आपण या ठिकाणी भगवंताला सांगायचं. देवानं सांगायचं ठीक आहे बाबा, तुझं गारानं ऐकतो, तुला सोडवतो. पण आतमध्ये सोहम सोहम म्हणणारा तो जीव बाहेर आल्यानंतर मात्र बोला बोला कोहम कोहम म्हणू लागला. मी कधी म्हटलो होतो. आता ऐका, नाथ बाबांनी पाहिलं काय उलट्या काळजाची लोक आहे. नाही कळलं तुम्हाला? हा, बोलून या ठिकाणी न बोलल्यासारखं करतात. ऐकताय तुम्ही सगळीजण? ऐका. आणि बऱ्याच वेळेला माणसं अशीच असतात दादा. पहा, दिलेला शब्द सगळीच लोक पाळतील असं नाहीये. काही माणसं तर मी असे पाहिलेत दादा, आज एक बोलतात, उद्या एक बोलतात. माझ्या तोंडावर एक बोलायचं, त्याच्या तोंडावर एक बोलायचं. नाही कळलं का तुम्हाला? इकडं ओ वारकरी बाबा, खरं आहे ना. काही माणसं असे आम्ही पाहत असतो बरं का. कशी काय बरं एवढे चेहरे त्यांना घेऊन फिरता येतं देवास ठाऊक बाबा. पण जमतं बाबा काही माणसांना, सांगेल मी तुम्हाला. पण ऐका, हे वागणं बाबा इतकं काही खास नाही बरं, चांगलं नाही बाबा हे असं वागणं. का? हे बाधक आहे. कसं असतं पहा, सत्य कधी ना कधीतरी माणसाच्या समोर येतच असतं. आणि म्हणून नेहमी माणसानं या ठिकाणी त्या पद्धतीनं जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. एक बोलू का? ऐका, कमीत कमी आरशासमोर उभं राहिल्यानंतर माणसाला स्वतःविषयीची तरी खात्री वाटली पाहिजे. बाकी तुम्ही काही करा, आरसा कधी माणसाशी खोटं बोलत नाही. मेरा मन दर्पण केलाय, बस. आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला आपली प्रतिमा ज्या दिवशी स्वच्छ दिसेल ना, समजून जायचं दादा जगणं आपलं व्यवस्थित चाललेलं आहे. अरे, जुन्या जागत्या माणसांचं आयुष्य निघून गेलं दादा. त्यांना कधी कोणाची चोरी लबाडी जमली नाही. जुन्या जागत्या माणसांचं आयुष्य निघून गेलं. काबाड कष्ट बाबा त्या लोकांनी केले, पण कधी या ठिकाणी चुकीच्या मार्गावरती ते गेले नाही. शाळेमध्ये असताना आम्हाला एक कविता असायची, फार गोड कविता होती दादा. ऐकताय तुम्ही सगळे? ऐकताय का? इकडं ऐका. बिकट वाट वही वाट नसावी, दोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये वेळ आपला उगाच व्यर्थ दवडू नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, संसारामध्ये वेळ आपला उगाच व्यर्थ दवडू नको. माणसानं आयुष्य थोडं असलं तरी चालेल, पण ते मात्र या ठिकाणी सोज्वळ आणि चांगलं असलं पाहिजे. एक बोलते, इकडं पहा सगळेजण. वाक्य फार सुंदर आहे, आवडेल वारकरी बाबा तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, अरे आयुष्यभर या ठिकाणी काही माणसं केवळ आणि केवळ स्वतःचा विचार करत राहतात. पण काय अर्थ आहे बाबा त्या सगळ्या जगण्याला? तरी काहीच अर्थ नाही. नाथांनी आपल्याला सावध केलं, अरे कोणत्या मार्गाने तुम्ही चालले? तुकोबा प्रश्न विचारतात, आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झाला शिकाभाडी, नाही सुख घडी भोगावया. कशा करता हे सगळं केलं? कशा करता ही खटपट केली? कशा करता हे सगळं केलं तुम्ही? हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. प्रपंच करताय का? नाथांनी आपल्याला सावध केलं, अरे करा ना, पण या ठिकाणी ते प्रामाणिकपणाचं असलं पाहिजे. योग्य मार्गानं या ठिकाणी जर तुमचं मिळवलेलं असेल तर हरकत नाही, त्याचं फळ तुम्हाला परमात्मा देतो. एक वाक्य सांगते, इकडं ओ खेड तालुक्याची लोक ऐका. आता इकडं पा, माणसाचं कष्टाचं असेल बाबा, कष्टाचं असेल, सांगू का तुम्हाला, ते कधी सरत नाही. काय मत आहे तुमचं? कष्टाचं असेल ते कधीच सरत नाही. आणि तुमचा हरामाचा असू द्या, किती जगा बाबा तुम्ही, पण तुम्हाला ते पुरत नाही. का? कारण एक सांगते तुम्हाला, थोडं आयुष्य असू दे, पण ते नीतीनं मात्र या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे. नाथांनी आपल्याला सावध केलं, अरे हे माझं ओझं घेऊन काय या ठिकाणी फिरताय? एक दिवस या ठिकाणी असा येईल का तुम्हाला हा काळ कधीच तुम्हाला घेऊन जाईल. आणि मग त्याच्या अगोदर तुम्ही एक करा, काय? रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध सा, तुमची ये नगरीचा मला नाही भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जे माई बाप कैशी लागली झोप, हुजूर जागवणी एवढी चुकवा की खेप. नाथ बाबांनी आपल्याला
आपल्याला सांगितलं, अरे बाबा रे, आयुष्य थोडं असलं तरी चालेल. आणि एक वाक्य सांगते, जाता जाता सर्वांनी घेऊन जा कीर्तनातून, ऐका, अरे जो मिट जाए उसे सवारने में पूरी जिंदगी बिता दोगे तो तुमसे बडा मूर्ख कोई नहीं. भागवतामध्ये गोड वाक्य या ठिकाणी ऐकायला मिळालं. ऐका इकडं पा, जो मिट जाए उसे सवारने में पूरी जिंदगी बिता दोगे तो तुमसे बड़ा मूर्ख कोई नहीं, और जो कभी ना मिटे उसके लिए थोड़ा भी समय लगा दो तो तुमसे बड़ा समझदार कोई नहीं. काही गोष्टी तुम्हाला मला कळाल्या पाहिजे. अरे काही गोष्टी मिटणार आहेत, त्याच्याकरता आम्ही आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. एक ना एक दिवस असं येणार दादा, आपल्या चौकामध्ये आपल्या नावाचा कुठेतरी बॅनर लागेल. त्याच्याकरता काय आम्ही या ठिकाणी आयुष्य जगलं पाहिजे हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. संतांनी आपल्याला सावध केलं. संत आपल्याला सांगतात, बाबा रे इकडं पहा, सावध होवनी भजनी लागा, देव करा कैवारी. तुम्ही भजन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई असं भजन करून आम्हाला काय घडणार आहे? त्याला मल्हारीची वारी घडणार आहे, अभंगाचं दुसरं चरण. साधकांना या ठिकाणी बाबा जडाची संगत कधी करू नये, कारण जडाच्या संगतीमध्ये तुम्ही राहिलात तर तुमचा उद्धार कधी होऊ शकत नाही. का बरं? ऐका, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे ना. आता घड्याळ किती वाजले? सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच आहे सध्या. ऐका इकडं, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे की नाही? चला, कोणाचं कोणत्या कंपनीचं असेल, कोणाचं कोणत्या कंपनीचं असेल, पण मी काय म्हणते दादा, ऐका, ते घड्याळ ती एक जड वस्तू आहे. काय जड वस्तू आहे? त्याला कळतं का त्याची किंमत काय येते? बोला बोला. त्याला कळत नाही त्याची किंमत काय. त्याला कळतं का त्याची कंपनी कोणती आहे? त्याला काहीच कळत नाही. फक्त घालणारा चेतन आहे म्हणून त्याला किंमत आहे. कळतंय का कीर्तन? इकडं पहा, घालणारा चेतन आहे म्हणून त्या घड्याळाला किंमत आहे. वास्तविक पाहता तुमच्या जड वस्तूला कोणतीच किंमत नाही, पण ज्या वेळेला ती चेतन वस्तूच्या सानिध्यामध्ये येते त्यावेळेला त्याला किंमत येत असते. पण संत आपल्याला सांगत असतात की वारकऱ्यांनो इकडं पहा, आता सगळेजण, जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही देहाच्या तादात्म्यानं जीवन जगता तोपर्यंत मल्हारीची वारी घडणार नाही. जोपर्यंत तुम्ही देहामध्ये ममत्व धरताय तोपर्यंत मिळणार नाही तुम्हाला मल्हारी. मग ऐका, जडाची संगत करताय तुम्हाला भगवंत मिळू शकत नाही, जीवाची संगत करताय तुम्हाला मल्हारीची वारी घडू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल. काय करावं लागेल? सावध होवनी भजनी लागा, देव करा कैवारी. तुम्हाला त्याचं कैवारी व्हावं लागेल. अरे जशी ती मुरळी त्याच्या दारामध्ये या ठिकाणी रात्रंदिवस त्याचं भजन करते. भजन वारकरी बाबा, माहितीये तुम्हाला, लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची. ती मुरळी त्याच्या दारामध्ये भजन करते. कोण आहे हो ताई ही मुरळी? कोण आहे माहितीये का कोणाला? तुम्ही म्हणा ना, तुला कशाला बोलवलंय? सांगते इकडं पहा आता सगळेजण, ऐका, कोण आहे बाबा त्याच्या दारामधली ती मुरळी? असं म्हणतात दादा की तसं जर पाहिलं तर मुरळी करता दोन कथा सांगितल्या जातात. एक कथा अशी सांगितली जाते, स्वर्गामध्ये या ठिकाणी इंद्राच्या दरबारामध्ये नाचणारी या ठिकाणी तीच असणारी उर्वशी, आणि मग या ठिकाणी एकदा देवाच्या समोर नाचण्याकरता नकार दिला. देवानं तिला शाप दिला आणि मग देवानं सांगितलं देवाच्या दारामध्ये या ठिकाणी तू मुरळी होऊन पडशील, म्हणून तिला मुरळी हे ठिकाण मिळालं. आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं या ठिकाणी राधेला असं सांगितलं होतं, म्हटले राधा आता मला निजधामाला जाण्याची वेळ आली, आता मी तुझ्यापासून लांब जाणार आहे. राधा रडू लागली, आकांत करू लागली, देवा सगळ्यांच्या या ठिकाणी शिवाय मी राहू शकते पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. देवा सगळ्यांचा दुरावा मी सहन करू शकते पण तुझा दुरावा मी सहन करू शकत नाही. काय बरं केलं पाहिजे? असं म्हणतात. भगवान परमात्म्यानं निजधामाला जात असताना राधेला असं सांगितलं, राधा खरं सांगू का, माझा प्राण म्हणजे माझी असणारी ही मुरली आहे. काय? मुरली. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? हा, आणि म्हणून मला लोक मुरलीधर असं म्हणत असतात. ग अगं ही मुरली मी कोणाला तशी देत नाही, पण तुझ्यावरती माझं विशेष प्रेम आहे ना, म्हणून ही मुरली या ठिकाणी मी तुझ्या हातामध्ये देत असतो. तीच मुरली कृष्णाची सेवा करायला पाहिजे याच्याकरता भगवंताच्या दारामध्ये आली, पण पुढच्या जन्मामध्ये येत असताना तिला मुरळी हे नाव पडलं. ती खंडेरायाची मुरळी. विठ्ठल कथा बऱ्याच सांगता येत असतात, पण कथा सांगत असताना मग या भगवंतानं या ठिकाणी तारकासुराचा वध केला असेल, कार्तिकेयाचा या ठिकाणी उगम कसा झाला, मदनाचा वध करत असताना देवानं कशा पद्धतीनं या ठिकाणी रक्षण केलं, हे बऱ्याच कथा या ठिकाणी सांगता येतात. पण वास्तविक पाहता मल्हारी मार्तंडाचा अवतार कशा करता, तर तो केवळ आणि केवळ ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. फक्त एका गोष्टी करता त्याचा अवतार आहे, तो म्हणजे आतमध्ये असलेले काम, क्रोध, दंभ, मत्सर, मोह आणि या ठिकाणी अहंकार, हे 6 विकार माणसाचे गेले पाहिजे. आणि त्यामध्ये एक घातक विकार सांगितलेला आहे, त्याला इच्छा असं म्हटलं जातं. आणि म्हणून नाथबाबांनी आपल्याला सावध करून असं सांगितलं की इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध
बोध बुधली दिवटी पोत उजळा महाद्वारी. बोध नावाची दिवटी तिथं उजळवी लागते. ज्या वेळेला मल्लाचा वध झाला, ज्या वेळेला मणीचा वध झाला, त्यावेळेला सगळीकडे अंधकार झाला होता आणि तो अंधकार नष्ट करण्याकरता एक लख प्रकाश पडला होता. त्याला दिवटी असं म्हटलं जातं. ती दिवटी खंडेरायाच्या दरबारामध्ये ज्यानं या ठिकाणी तेवत ठेवली त्याला बुधली असं म्हटलं जातं. बोध नावाचा तत्व ज्या वेळेला साधकाला कळतं, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कैसी करू केशवागा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. आणि तो आत्माराम हृदयामध्ये पकडला का मग मल्हारीची वारी घडते. विठोबा